तर भाजप आणि शिवसेना युती 2014ला कशी तुटली याचा दाखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी एका कार्यक्रमात दिल्यानंतर चर्चांना उधाण आलंय। यावरती संजय राऊतांनी भाष्य केलं। 2014 साली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतनं त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते। त्यांचं ठरलेलं होतं की युती तोडायचीच, चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं असं राऊत म्हणालेत। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना भाजप युती तुटू नये या मताचे होते, तेव्हा युती संदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरी देखील भाजपचा वरून कार्यक्रम आला आणि त्यानुसार युती तुटली असं राऊतांनी म्हटलं। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची। हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची। चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं। जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते, तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले। बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणुका लढणार होतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली होती। शिवसेनेच्या नावाचे एक तुफान निर्माण झालं होतं। 2014 साली एका जागेवर 72 तास चर्चा चालली। मी होतो त्याच्यामध्ये। ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो। पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे होते। हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन। तेव्हा युती तुटल्यासंदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती।